पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम बघायला मिळते। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांवरती कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झालेले आहेत। जखमी पोलिसांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। आज कोयता गँगच एपीआयवर हल्ला करायला लागली आहे आणि तो गंभीर जखमी झालेला आहे। हे अत्यंत गंभीर आहे। कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत। पोलिसांचा वचक राहिलेला नाही। पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं, ती पूर्णपणाने गृह खातं भोंगळपणा गृह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोराल लो झालेला आहे। त्यामुळं अधिकारी कोणती कारवाई करायला धजावत नाहीत। सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम बघायला मिळते। सहाय्यक पोलीस निरीक्षकांवरती आता हल्ला केलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? अमित, अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगचा वावर जो आहे तो वाढलेला आहे। एकंदरीत हडपसर असेल, वानवडी असेल, या परिसरामध्ये आजपर्यंत अनेक अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये जे स्थानिक आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्यावर या कोयता गँगने हल्ला केला, दुकानं लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। पण आज भांडणं सोडवायला गेलेल्या पोलीस इन्स्पेक्टर जे आहेत त्याच्यावरच कोयत्याने हल्ला करण्यात आला। एकंदरीत आम्ही जर बघितलं तर गेल्या 200 दिवसापासून जर बघितलं तर अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत। मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे 284 प्रकरणं पुणे शहरात घडलेत। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये 74 गुन्हे लैंगिक अत्याचाराचे झालेत। आणि आज ह्या सर्व गोष्टींचा कहर की काय म्हणून आज पोलीस इन्स्पेक्टर जो की सोडवायला भांडणं गेला होता त्याच्यावरच कोयत्याने हल्ला केलेला आहे। म्हणजे पोलिसांवर हल्ला केल्यामुळे एकंदरीत वातावरण जे आहे ते चिघळलेलं आहे। पण पोलीस काय भूमिका घेतात, 2 आरोपी आहेत यामध्ये, त्यांना ताब्यात घेणार का आणि पुढील कारवाई काय करणार हेही बघणं आम्ही आता सर्वात महत्त्वाचं आहे। पण पोलिसिंगचा प्रश्न ह्या संपूर्ण घटनेमुळे पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल यामध्ये निर्माण झाला एवढं नक्की। निश्चित त्यामुळे या घडामोडींवरती चाप कसा बसतोय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।